प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आरवाचक वक्तव्य करणारे सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्वाच्य भाषेचा वापर करून अपमानास्पद वक्तव्य केले. या प्रकरणी बुलढाणा जिल्हा भाजपा व शहर भाजपाच्या वतीने स्थानिक जयस्तंभ चौकात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलंय. देशाचे ऋषितुल्य कर्तव्यदक्ष पंतप्रधान ज्यांनी भारताला विश्वगुरू बनण्याकडे आज वाटचाल केलेली आहे, ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र गोर गरीब शेतकरी मजूर महिला शोषित दलित पीडित आबाल वृद्ध या प्रत्येकाची सेवा करण्याचा महामंत्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुरू केला आहे. आणि सतत जनसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आणि प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचं नेतृत्व असलेलं पंतप्रधान मोदींचं नेतृत्व जे आज पूर्ण जगाने मान्य केलं आहे की मोदीच्या नेतृत्वामध्ये भारत विश्वगुरूकडे वाटचाल करतोय. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आज भारतातलं एक नंबरचं राज्य म्हणून वाटचाल करते आहे. शेतकरी शेतमजूर महिला आबाल वृद्ध या प्रत्येकासाठी काम करते आहे. आणि अशा कर्तबगार लोकांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये जी शिवराळ अश्लाघ्य आणि वाचाळवीरासारखी जी भाषा हर्षवर्धन सपकाळ उर्फ बंटी सपकाळ यांनी वापरली ही खऱ्या अर्थानं पदाला न शोभणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारी व राज्याचा व देशाचा अपमान करणारी अशी भाषा आहे. यांनी त्यांच्या वक्तव्यामधून काँग्रेसची जी हीन संस्कृती आहे, काँग्रेसची जी संस्कृती महाराष्ट्र आणि देशाला कधी न शोभणारी आहे, ती संस्कृतीच खऱ्या अर्थानं त्यांच्या वक्तव्यामधून या ठिकाणी दिसून आली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जयस्तंभ चौकात जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर आम्ही काँग्रेसचा आणि बंटी सपकाळ याचा जाहीर निषेध आणि धिक्कार या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि भाषा सुधरावी, शब्द सुधरावे, त्यांनी खऱ्या अर्थानं माफी मागावी आणि पुन्हा असं वक्तव्य करणार नाही अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं त्यांनी जाहीर खुलासा केला पाहिजे. तरच ही महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करेल. अन्यथा त्यांच्या अशा बेताल वक्तव्याचा साप रस्त्यावरती उतरून त्यांना विचारल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही, हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत एकदम खालच्या स्तरावर अश्लाघ्य पद्धतीने त्यांच्याबद्दल वक्तव्य करून आपल्या आखल्याचे तारे तोडलेले आहेत. ते म्हणतात की मी सर्वोदय या विचारधारेवर काम करतो. सर्वोदय विनोबा भावेंचा एक अतिउच्च विचार की ज्यामध्ये सर्वांचं कल्याण व सर्वांचा उदय झाला पाहिजे. या पद्धतीचं राजकारण, एवढ्या खालच्या पद्धतीचं राजकारण करून कोणत्या पद्धतीने विनोबा भावेंचा विचार पेरू इच्छितात हे त्यांना विचारलं पाहिजे. मागील काळातही आम्ही याच चौकात त्यांना सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना केली होती. पण मला असं वाटतं त्यांच्या पप्पूला खुश करण्याच्या ओघात व काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याच्या ओघात ते अशी अश्लाघ्य वक्तव्य करतात आहेत.
आम्ही आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा, बुलढाणा शहर व बुलढाणा तालुक्याच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतोय व त्यांना परत एकदा अशी आशा व्यक्त करतोय की त्यांना थोडी तरी अक्कल यावी व परत एकदा विनोबा भावेंच्या विचारावर काम करत असताना त्यांनी पुढील काळात एक सुविचार त्यांच्या मनात येऊ अशी त्या भावना व्यक्त करतो. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परवाच्या दिवशी अश्लील भाषेत वक्तव्य केलंच. त्यानंतर काल त्यांनी खुलासा करताना सांगितलं की नरेंद्र मोदी हे पनोती आहे. खऱ्या अर्थाने या देशामध्ये पनोती तो राहुल गांधी आहे. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आहे. त्याच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देशातली काँग्रेस संपलेली आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस हे हर्षवर्धन सपकाळच्या नेतृत्वामध्ये संपलेली आहे. म्हणून त्याची ती खुर्ची वाचवण्याकरिता तो आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर अश्लील भाषेचा टीका टिप्पणी करून तो त्याची खुर्ची वाचवण्याकरिता हा प्रयत्न त्याचा केविलवाणी प्रयत्न सुरू आहे.